सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात करीत आहोत. आपण विजय संगीत गीत क्रमांक 109 आणि उपासना संगीत 257 सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी हे गाऊया. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी मी असे अशा कधीन देव उद्धरी धैर्यहीन बिनिराश घोर पातकी भीती ही मनात पार सर्वदा धरी प्रीतीपूर्ण दीन बंधू येशू भेटला उदरीन मी तुला मनोनी बोलला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला गोड शब्द जे स्वतःच येशू बोलला मी कदापि टाकनाय पापिया ऐकताच ते मनात हर्ष दाटला मी धरुनी धीर जीव अर्पिला तया प्रीतीपूर्ण दीन बंधू येशू भेटला उदरीन मी तुला मनोनी बोलला तारितो मला विस्तवीन नित्यतया तारितो मला पाप भार रोग शोक सर्व पाहिले मृत्यू भीती आणि दंड हे निवारिले येशूने मनात दुःख नाही राहिले पापरा मला स्वकीय त्याने तारिले प्रीतीपूर्ण दीन बंधू येशू भेटला उदरीन मी तुला मनोनी बोलला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला येशूने मला स्वकीय रक्त ओतुली संस्करुनी नवीन वाट दाविली तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी माझी हृदय पार प्रीतीला
प्रियजन हो, हा नवीन सप्ताह प्रभुदेव बाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा करो. आजच्या दिवसाची सुरुवात करीत असताना आरंभीची प्रार्थना मी सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुम्हाला सांगणार आहे. कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोरदे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो प्रभुदेव बापा, कारण तू आमचा दीनबंधू आहेस, तू आमचा उद्धार करता आहे, तू आमचा तारण करता आहेस. आणि प्रभुदेव बापा, ज्यावर आम्ही आमचा भरोसा टाकावा, ज्यावर आमचा हवाला टाकावा, असा तू विश्वासपात्र असा आमचा मित्र देखील आहेस. आणि म्हणून प्रभुदेव बापा, नित्य आम्ही प्रतिदिवशी तुझं स्मरण करावं, तुझी साथ घेऊन चालावी, तुझ्या सर्व प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करावी, तुझ्या सुरक्षित अशा आश्रयाच्या पंखाखाली आम्ही असावं. आणि म्हणून देव बापा, आम्ही आमचं लक्ष सदुदित तुझ्याकडे लावत असताना आजच्या दिवशी देखील प्रभू आम्ही तुझं स्मरण करतो. आजचा हा दिवस पुन्हा एकदा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा व्हावा, फलद्रूप व्हावा. म्हणून प्रभू लागणारं सहाय्य आणि लागणारे सर्व प्रकारची चांगुलपणा हे आमच्यामध्ये प्रभू असावं. म्हणून प्रभू आज आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो, तुझं सहाय्य मागतो, यासाठी की देव बापा, आमच्या शक्तीने आमच्या बुद्धीने आम्हाला चालता येत नाही, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अशक्त आहोत. आणि म्हणून प्रभू वरून येणारं सहाय्य आणि मार्गदर्शन हे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या लहानशा भक्ती आराधनेमध्ये प्रभू आम्ही तुला आमंत्रित करतो, यासाठी की देव बापा, गीत गाण्याद्वारे जे तुझं स्तवन आम्ही केलेलं आहे, आणि प्रभुदेव बापा, त्यातून खरोखर तू किती चांगला आहेस, तू किती प्रेमळ आहेस, तू किती दयावान आहेस, आणि सर्व जगाला प्रभू तुझ्याजवळ तारणाची आशा आहे. याप्रमाणे प्रभुदेव बापा, आम्ही तुझं स्तवन करीत असताना पुन्हा एकदा आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लावतो, यासाठी की देव बापा, तुझं वचन आमच्यासाठी नवीन जीवन आणि नवीन सामर्थ्य घेऊन येणारं असावं. जे तुझे दास आहेत रेव्हरंड अनुप वळवी, त्यांनी प्रभुदेव बापा या वचनातून सेवा करत असताना पुन्हा एकदा लागणारी कृपा त्यांना तू दे, आम्हाला ऐकणारे कान दे, स्वीकारणारं मन तू दे. आणि प्रभुदेव बापा, आज दिवसभर आम्ही त्या वचनाचं चिंतन मनन करत असताना आम्हाला लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनातून मनन करीत असताना एक शास्त्रभाग मी आपल्या सगळ्यांना काढण्याची विनंती करतो. तो शास्त्रभाग असणार आहे मत्तयाच्या शुभवर्तमानातून. तर त्यासाठी आपण मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय हा काढूया. मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय व या 8व्या अध्यायामध्ये 23व्या वचनापासून पुढे मी आपल्यासाठी वाचतो. मत्तई 8:23 पासून पुढे. मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही याचे ऐकतात. देबाप ही वचने आशीर्वादित करो. प्रियजन हो, आजच्या सकाळी आपल्या सगळ्यांचं लक्ष या मनन चिंतनामध्ये एका महत्त्वपूर्ण गोष्टीकडे मला न्यायचं आहे, आणि ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार. जर आपण 4ही शुभवर्तमानाचा गोषवारा काढला तर त्यात आम्हाला असं समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताने 35हून अधिक चमत्कार केलेले आहेत. त्याच्या नोंदी जर आपल्याला हव्या असतील तर त्याच्या नोंदी आम्ही आपणाला देऊ शकतो. 35पेक्षा जास्त चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले. काही अभ्यासक असं म्हणतात की 38 केलेत, काही म्हणतात 35 केले. परंतु या चमत्कारांची जर वर्गवारी आम्ही केली तर आम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसून येतात. ते काय प्रकार आहेत ते मी आपणाला पुढे सांगणारच आहे. परंतु या सगळ्यांचा हेतू आणि उद्देश हाच आहे की परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराचं सामर्थ्य येशू ख्रिस्तामध्ये दिसून येतं.
येशू ख्रिस्त खरोखर कोण आहे हे येशू ख्रिस्त दाखवून देत आहे की मी पित्यापासून आलेलो आहे आणि पित्याने या सर्वस्वाचा अधिकार मला दिलेला आहे. जसं हे वाचल्यानंतर आमच्या लक्षात येतं की वारा, वादळ, समुद्र हे त्याचं ऐकतात. कारण शिष्यांना आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय घडलं, कारण की त्यांनी आजवर अशी गोष्ट कधी पाहिली नव्हती. ह्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला सजीव लोकांवरती अधिकार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला निर्जीव लोकांवरती पण अधिकार आहे. हा जो खवळलेला समुद्र त्यांच्या समोर होता, मोठं वादळ त्यांच्या समोर उठलेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये शिष्य घाबरून गेले. शिष्यांपैकी निम्मे शिष्य हे मासेमार होते. त्यांना ठाऊक होतं की असं मोठं वादळ आल्यानंतर माणसाच्या जिवंत राहण्याची शक्यता फार कमी आहे. कारण की वादळामध्ये त्यांनी अनेक वेळेला मासेमारी केलेली होती, अनेक वेळेला समुद्रामधल्या प्रत्येक गोष्टी संगती ते परिचित झालेले होते. अशी परिस्थिती असताना त्यांनी जीवनामध्ये एक गोष्ट बघितली, ती म्हणजे आमच्यासोबत जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो सामर्थ्याने भरलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटतं? ते सरप्राईज झाले. का झाले? कोणत्या गोष्टीने? की जी त्यांच्या दररोजच्या उपयोगाची गोष्ट होती, जी त्यांच्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी येणारी गोष्ट होती, तिच्यावरतीच येशू ख्रिस्ताने मोठा चमत्कार केला. कारण वादळ त्यांना ठाऊक होतं, समुद्र त्यांना ठाऊक होता, पाणी त्यांना ठाऊक होतं, प्रवास करणं त्यांना ठाऊक होतं, होडी वल्हवणं त्यांना ठाऊक होतं, होडीमध्ये बसणं ठाऊक होतं, कितीतरी गोष्टी त्यांना माहिती होत्या. परंतु ज्या वेळेला वादळ आलं त्यावेळेला एकच गोष्ट ते विसरून गेले की त्यांच्या होडीमध्ये येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताचे चमत्कार त्यांनी पाहिले होते. आजारी दुखणेकरी लोकांना, भूतग्रस्तांना येशू ख्रिस्ताने बरं केलं, भूतबाधेतून बाहेर काढलं, हे त्यांना ठाऊक होतं. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त वादळावरती किंवा या निसर्गावरती स्वामित्व धारण करून आहे हे ते विसरून गेले होते. आणि म्हणून विसरल्यामुळे त्यांच्या जीवनात काय झालं तर वचन 26 काय म्हणतं, ते अल्पविश्वासी झाले, ते भित्रे झाले. त्यांच्या जीवनात एक गोष्ट होती की ते भित्रे झाले होते, अल्पविश्वासू झाले होते. कारण की त्यांनी खवळलेला समुद्र बघितला. येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत आहे तरी पण ते घाबरले. मग आज हीच गोष्ट आपल्याला लागूकरण करूया की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे, पण आम्ही घाबरतो, भित्रे होतो, अल्पविश्वासी होतो. का होतो? कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला अल्पविश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे करू नाही शकत? तुम्ही कोणत्या गोष्टीला भीता? भित्रेपणा तुमच्या जीवनात काय येतो? काय तुम्ही हे विसरून गेलात की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे? ख्रिस्ती जीवन हे विश्वासाला कृतीमध्ये आणणारं जीवन आहे. विश्वासाला कृतीमध्ये आणायचं आहे म्हणजे तुम्हाला आणि मला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अविश्वास दूर करा, भित्रेपणा आपल्या जीवनातला दूर करा. सोबतच हे जे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, तो गालिल समुद्राच्या वादळाला त्याने शांत केलं. जर काही अजून वेगळे चमत्कार आम्ही बघितले येशू ख्रिस्ताचे, तर कुष्ठरोग्यांना बरं कळणं, आंधळ्यांना दृष्टीदान देणं, पांगळ्यांना चालवणं, भूतबाधेवरती अधिकार मिळवणं, म्हणजे दुरात्मे जे असतात त्यांच्यावरती अधिकार मिळवणं. एवढंच नव्हे तर लाजर आणि याईराच्या मुलीला पुन्हा जिवंत केल्याचं आम्ही वाचतो. आणि याईराच्या कन्येला ज्या वेळेला त्याने जिवंत केलं, तो प्रसंग आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. यावरून आमचं असं लक्षात येतं की आमचा प्रभू हा जिवंत करणारा सुद्धा आहे. चमत्काराचं जे सामर्थ्य आहे ते चमत्काराचं सामर्थ्य आम्हाला यामध्ये दिसून येतं की येशू भूतग्रस्तांना बरं करतो, आंधळ्यांना दृष्टी देतो, पांगळ्यांना चालवतो. परंतु मोठा चमत्कार म्हणजे त्याने लाजराला जिवंत केलं आणि याईराच्या कन्येला जिवंत केलं. हा प्रसंग मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 11 आणि त्याचं 1 ते 44 वचन आहे, परंतु एवढे 1 ते 44 आपण वाचणार नाही. फक्त योहान 11 जरी आपण आपल्या नजरेसमोर काढून ठेवलं तरी आपल्याला या सगळ्या गोष्टी कळून येतील. त्यामध्ये लाजराला जिवंत केल्याचं स्पष्टपणे उल्लेख आम्हाला दिसून येतो. चमत्काराची आवश्यकता जी होती ती आवश्यकता ह्याच्यासाठी होती की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, हे येशूचं वाक्य होतं. बघा, येशूने असंच लोकांना आरोग्य दिलं नाही. आरोग्य दिल्यानंतर येशूने एक वाक्य फार महत्त्वाचं बोललं
आणि ते म्हणजे तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. ज्या वेळेला 4 मित्र आपल्या कुष्ठरोगी मित्राला क्षमा करा 4 मित्र आपल्या पॅरालाइज किंवा ज्याला आपण असं म्हणूया की जो अर्धांगवायूने पीडित होता अशा व्यक्तीला छप्परूस करतात. येशू ख्रिस्तासमोर त्याची बाज ठेवतात. येशू त्यांच्या मित्रांकडे पाहून म्हणतो की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, उठ आपली बाज घेऊन चालू लाग. ह्यातून काय दिसतं की येशू तुमचा आणि माझा विश्वास बघतो. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. चमत्कार होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात असली पाहिजे, ती म्हणजे देवावरचा विश्वास. तुमचा आणि माझा देवावर विश्वास असला पाहिजे. कारण की विश्वास जर आपण करतो तर आम्हाला देवाचं महान कार्य दिसून येतं. विश्वासाने प्रभूकडे मागा. कोणा आजारी दुःखी व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करायला जातो, त्यावेळेला आम्ही आनंदाने त्याच्यासाठी प्रार्थना करतो. पण प्रियांनो, आमची प्रार्थना ही वरपांगी प्रार्थना नसावी. आमची प्रार्थना करावी लागते म्हणून नसावी, तर तिच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. विश्वासाने प्रभूकडे आपण मागितलं पाहिजे. आजही येशू ख्रिस्त जिवंत आहे. काल आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे. त्याने आपला कैवारी सत्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे आणि त्या सत्याच्या आत्म्यामध्ये तो आम्हाला चालवत असतो. मग आता आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं वादळ असलं तर भिवू नका आणि अल्पविश्वासी होऊ नका. प्रभू येशू ख्रिस्ताने मृतांना जिवंत केलं. एवढंच नव्हे तर प्रत्येक आजार बरं करताना त्याने म्हटलं की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. तर आज आपण आपल्या जीवनातला विश्वास पडताळून पाहूया. आज तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये आपला विश्वास तपासून पाहूया. जसं की 5,000पेक्षा जास्त लोक आम्हाला दिसतात ज्यांना 5 भाकरी आणि 2 मासे यांचं भोजन मिळालं. इतका मोठा चमत्कार येशूने केला त्या लहान मुलाच्या जीवनाकडून. त्या लहान मुलाकडूनही शिकायला मिळतं की त्याचा विश्वास त्याने कृतीमध्ये आणला. आज तुम्ही आणि मी याच प्रेरणेने संपूर्ण दिवसभर घालवूया की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला चमत्काराचं सामर्थ्य आहे आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त कार्य करण्यामध्ये प्रबळ आहे. प्रभू येशूवरती विश्वास ठेवा. त्याने केलेले चमत्कार आठवा आणि जसं त्याला मनुष्यावरती अधिकार आहे तसं त्याला सृष्टीवरती या संपूर्ण नेचरवरती त्याला अधिकार आहे. त्याचा अधिकार आपल्या जीवनामध्ये घ्या व नव्याने आपलं जीवन त्याच्यामध्ये समर्पित करा. छोटंसं हे मननचिंतन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. प्रियजन हो, आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. परमेश्वर देवबाप त्यांचे जन्मदिवस आशीर्वादित करो. आज शीतल पंडित आणि राकेश पंजाबी यांचे जन्मदिवस आहे. प्रभू देवबाप त्यांना जन्मदिवस आनंदाचा करो. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांना मी विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. सोबतच पाळक साहेबांकडे विनंती आहे. सोबतच यमुना अक्का वळवी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. 1 साईड थोडंसं पॅरालिसिसचं त्यांचं झालेलं आहे, तर यमुनाबाई वळवी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. वयवर्ष त्यांच्या 80च्या आसपास आहे, तर या वृद्ध मातेला परमेश्वर देवबाप आरोग्य देव. या हो, मार्गे पाळक साहेब काय विनंती होती? फिलिप वर्गीस यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच चांदेकर सिस्टर आणि ज्या प्रिय बहिणींसाठी आपण नेहमी आठवण करतो त्यांची आठवण करूया. आज इंग्रजी माध्यमाचा इयत्ता 10वीचा आजपासून पेपर आहे, पहिला पेपर आहे, तर त्यांचीही आपण आठवण करूया. श्रावणी या ठिकाणी मेळावा आहे 24, 25, 26 या तारखेसाठी प्रार्थना करू. आणि पुढच्या सप्ताहामध्ये म्हणजेच 2, 3, 4 तारखेला आपल्याही संस्थेचा 67वा वार्षिक मेळावा आहे, तर त्यासाठी देखील आपण प्रार्थना करू. एक आणखी विनंती आहे आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण सुद्धा. आमची मोठी बहीण सलोमीबेन पांत राजकोट या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी रस्त्यावर असताना थोडं एका सायकलवाल्याने लहान मुलाने त्यांना धक्का लागलेला आहे, थोडं हाताला मार वगैरे लागलेला आहे, तर कृपया आमच्या बहिणीची आपण आठवण ठेवा. ही आपण प्रार्थना करू. परमेश्वर आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहे, तुझी दया सनातनशी आहे. आजचा भक्तीचा समय, ही पवित्र वचनांची सहभागिता, तुझ्या दयेने कृपेने तू आज आम्हा सर्वांना आणि विशेष करून आज या सत्रामध्ये सहभागी होणाऱ्या, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व
प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला तू दिलीस, याबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या नवीन सप्ताहाचा प्रारंभ पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे प्रारंभ केलेला असताना आम्ही या दिवसामध्ये देवाप्पा तुला धन्यवाद देतो की तू वेळोवेळी क्षणोक्षणी आमची मंडळीची विश्वासणाऱ्यांची आध्यात्मिक गरजा जाणून ते पूर्ण करीत असतो. आणि म्हणून आजचं जे पवित्र वचन तुझे दास रेव्हरंड अनुप वळवी यांच्याद्वारे तू आमच्याकडे आणलेले आहे, त्या तुझ्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुष्कळदा याच प्रकारे आमची स्थिती होते. मानवी जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात, अनेक असंख्य वादळ आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात. तेव्हा आम्ही हताश होतो, आम्ही निराश होतो आणि पुष्कळदा कळत नकळत देवबापा आम्ही त्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करतो. परंतु सर्व समस्या निवारण करणारा, सर्व संकटापासून मुक्त करणार, दूर करणार प्रभू ख्रिस्त तुझ्याकडे आम्ही पुष्कळदा लक्ष देत नाही. त्याबद्दल तू आमची क्षमा कर. जसं त्या शिष्यांच्या जीवनामध्ये घडलं, ते वादळ पाहून घाबरले, भ्याले, तेही विसरले की येशू त्यांच्यासोबत आहे. परंतु त्यांच्यामध्ये असणारा जो अल्पविश्वास होता त्याची जाणीव तू त्यांना करून दिली. आज सकाळी देवबापा तू आम्हाला याची जाणीव करून दिली आणि आम्ही हीच प्रार्थना करतो देवबापा आम्हा प्रत्येकाचा विश्वास तू अधिक वाढव, की जेणेकरून जी काही आमच्या जीवनामध्ये परिस्थिती येईल त्याला विश्वासाने सामोरं जाण्यासाठी तुला हाक मारून देवबापा त्यावर देवबापा मात करण्याची शक्ती पवित्र आत्म्याच्याद्वारे या दिवसांमध्ये तुझी मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून आम्हा प्रत्येकाला दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. रेव्हरंड अनुप पाळक यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सेवा कार्याबद्दल देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. विशेष करून ज्या काही विनंत्या प्रार्थना प्रभू तुझ्या पुढे आलेल्या आहेत, आमचा विश्वास आहे की तू त्या ऐकलेल्या आहेत आणि त्या प्रार्थनांचं उत्तर तू देणार आमचा जिवंत उद्धारक परमेश्वर देवबापा आहे. म्हणून आम्ही पुन्हा एक वार तुला प्रार्थना आणि विनंती करतो देवबापा. विशेष करून या दिवसांमध्ये एसएमच्या सर्व कार्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. एस ए चर्च नंदुरबार अंतर्गत मंडळांच्या सर्व सेवा कार्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ट्रस्ट आणि मंडळी यांच्या माध्यमातून ज्या काही देवबापा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जात आहे, तू दिलेल्या योजना, तू दिलेले दृष्टांत, विजन या दिवसांमध्ये संस्थेच्या आणि मंडळीच्या मार्फत देवबापा तू पूर्ण करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि प्रार्थना करतो की जसं येतवर देवबापा तू या संस्थेला आणि मंडळीला आणि सर्व मंडळांचा सांभाळ केला, चालवलंस, येणाऱ्या दिवसामध्ये बापा या प्रत्येकाचा तू सहाय्य करतो. जागतिक परिस्थिती बदलत चाललेली आहे, समाजातील परिस्थिती बदलत चाललेली आहे देवबापा, वातावरण बदलत चाललेलं आहे, परंतु तू कधी न बदलणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू मंडळीचा, आम्हा सर्वांचा तू उत्तम मेंढपाळ आहेस. आणि प्रार्थना करतो की या येणाऱ्या दिवसामध्ये एसएम ट्रस्ट आणि एस ए चर्च नंदुरबार अंतर्गत ज्या काही देवबापा सेवा कार्य हाती घेतलेले आहेत त्या तू सिद्धीस जाऊ दे, तुझा आशीर्वाद त्यामध्ये असू दे. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो ट्रस्टच्या माध्यमातून बोर्डिंग शाळा याच्या सेवा सुरू आहेत देवबापा. मराठी आणि इंग्लिश माध्यमांची शाळा आहेत, सोबत बोर्डिंग आहेत, शासकीय बोर्डिंग आहेत आणि विविध प्रकारचं सेवा कार्य आहे. हे सर्व सेवा कार्य तू आशीर्वाद कर. ज्यांच्यावर सेवा तू जबाबदारी सोपवलेली आहे ते आमचे संचालक मान्य डॉक्टर राजेश वळी सर, सोबतच एस एम ट्रस्टचे संपूर्ण पदाधिकारी, चेअरमन आहे, उपचेअरमन आहे, खजिनदार आहेत, सोबत सर्व विश्वस्त मंडळ आहे. मंडळाचं कारभार नियोजन पाहत असताना नंदुरबार मंडळीचे अध्यक्ष, पंचमंडळ आणि देवबापा कमिटी आहेत, या सर्व तुझ्या दासांना, दासींना तुझ्या हाती आम्ही सोपून देतो. लागणारी स्वर्गीय कृपा पुरव आणि याच प्रकारे देवबापा संस्थेचा आणि मंडळीचा कारभार तुझ्या विश्वासामध्ये पुढे घेऊन जात असताना या सर्वांना तू सहाय्य कर, आशीर्वाद दे. आणि देवबापा या दिवसांमध्ये विशेष करून मंडळांचं आध्यात्मिक जीवन उंचावण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न तू आशीर्वादित कर, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही आठवण करतो येणाऱ्या दिवसामध्ये नंदुरबार चर्च कौन्सिल अंतर्गत जो काही मेळावा होणार आहे 2 तारखेपासून वार्षिक मेळावा, तो संपूर्ण मेळावा प्रभू तो आपल्या पवित्र हातामध्ये घे. जे तुझे दास या सभेसाठी, या मेळ्यासाठी लाभलेले आहेत रेव्हरंड यंगड यांच्याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. त्यांचं या ठिकाणी येणं, त्यांची सेवा करणं देवबापा, या सर्व गोष्टी तू
मंडळीसाठी एक नवीन आध्यात्मिक उन्नतीचं कारण ठरू दे. या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. सर्व मंडळांचं दे बापा, पंच आहे, पाळक वर्ग आहे, सेवक वर्ग आहे, ते येतील, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर. आणि विशेष करून ज्या उद्देशाने हा मेळा दे बापा बोलावण्यात आलेला आहे, तो उद्देश सफल करण्यासाठी सर्व मंडळांच्या पुढाऱ्यांचं विशेष प्रकारे सहाय्य करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या सर्व मेळ्याचं नियोजन करत असताना नंदवार मंडळी अध्यक्ष, पाळक आहे, पंचमंडळ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी आहे, सोशल वर्क आहे, या सर्वांना दे बापा तुझी कृपा पुरव. आणि या एकत्र येण्याच्याद्वारे मंडळीमध्ये बापा एक नवीन आध्यात्मिक दे बापा चित्र तू उंचावलं जाऊ दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच श्रावणी या ठिकाणी सुद्धा जो काही मेळावा होणार आहे, तो मेळावासुद्धा आशीर्वादित कर. अनेक असंख्य लोक त्या ठिकाणी येतील देवबाप्पा, त्यांना तुझा एक नवीन आशीर्वाद लाभू दे. आणि या बदलत्या काळामध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची जी काही पद्धत आहे देवबाप्पा, त्यावर विश्वास ठेवून तुझ्या मागे चालण्यासाठी देवबाप्पा या सर्व लोकांना तू सहाय्य करावं अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या मेळ्याचे आयोजन करणारे, सोबतच मेळ्याला लाभलेले वक्ते, त्यांचं येणं जाणं आयोजन करणं सर्व काही देवबाप्पा पवित्र आत्म्याच्याद्वारे सिद्धी जाऊ दे आणि आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आजपासून देवबाप्पा 10वीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. आम्ही विनंती करतो, जे लेकरं आहे देवबाप्पा परीक्षेला बसलेले आहेत, त्यांचं पहिलंच टर्म आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, जो काही त्यांनी अभ्यास केलेला आहे वर्षभरामध्ये तो त्यांच्या स्मरणात राहू दे. आणि देवबाप्पा प्रामाणिकपणे, विश्वासूपणे या त्यांच्या SSCच्या परीक्षेला त्यांनी सामोरं जावं आणि देवबाप्पा तुझं गौरव त्यांनी करावं. देवबाप्पा अशी कृपा त्यांच्यावर होऊ दे. त्यांना आरोग्य लाभू दे. मनामध्ये असणारं भीती देवबाप्पा असेल ती सर्व काढून टाक आणि चांगल्या प्रकारे पेपर लिहिण्यासाठी देवबाप्पा तू या लेकरांचं सहाय्य करावं अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहेत, शीतलताई पंडित आहे, सोबत राकेश पंजाबी आहे आणि इतर ज्यांचे कोणाचे आज वाढदिवस असतील, प्रभू देवबाप्पा त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांचे जन्मदिवस त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वादित कर देवबाप्पा. त्यांची वाढ तुझ्या भयामध्ये, तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या ओळखीमध्ये होऊ दे आणि त्यांचं जीवन तू कल्याणमय कर. त्यांना दीर्घायुष्य कर. तुझी स्वर्गीय कृपा त्यांच्यावर असू दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आणि म्हणून देवबाप्पा या सर्व प्रिय लोकांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपू देतो. विशेष करून आज आम्ही जे आमचे आजारी भाऊ बहिणी आहेत त्यांची आम्ही आठवण करतो देवबाप्पा. जे अंथरुणावर आहेत, ज्यांना आरोग्याची अत्यंत गरज आहे, चांदेकर सिस्टर आहे, सोबतच बाप्पा ज्या ताईंना देवबाप्पा पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्यांची आम्ही आठवण करतो. सोबत आमच्या बहिणीची आम्ही आठवण करतो. देवबाप्पा तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य आहे. तू यावे रापा म्हणजे रोगमुक्तीदाता परमेश्वर आहे. या नावाने आम्ही तुला हाक मारतो आणि विश्वास ठेवतो. देवबाप्पा आज तुझ्या संपूर्ण चांगल्या आरोग्याचा स्पर्श याच समयाला या प्रत्येक आजारी भावा बहिणींना, लेकरांना तू कर. या सर्व व्याधी करत त्यांना मुक्त कर आणि प्रभू तुझं गौरव दे आणि तुला त्यांनी धन्यवाद द्यावा अशी कृपा तू दे. पुन्हा एक बार तुझ्या सर्व दयेबद्दल, तू दिलेल्या सर्व चांगुलपणाबद्दल, आजच्या नवीन संधीबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आजच्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आमचा असणारा विश्वास आहे तो अधिक मजबूत करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. मान, महिमा, सन्मान आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादासाठी रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळामध्ये उपस्थित असलेल्या तुझ्या दास आणि दासींबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती
शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळचं जे मनन चिंतन आहे ते सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळत साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.